हा बोल प्रिया. सत्यजित, मंजिरीला पोलीस पकडून घेऊन गेले. काय? पण म्हणजे का, कशासाठी? काय मला काही माहिती नाही. अगं माहित नाही म्हणजे काय प्रिया? कुठल्या पोलीस स्टेशनला नेलं तिला? ते इन्स्पेक्टर जानभोर आहेत ना, तेच आले होते. तेच अरेस्ट करून घेऊन गेले. बरं बरं ठीक, मी बघतो जाऊन काय. एक मिनिट सत्यजित, मला काय वाटतं माहितीये का, तू प्लीज या सगळ्यामध्ये नको पडूस. त्यापेक्षा ना तू सरनाईकांना काय झालं ते सांगून टाक, मग ते बघतील काय करायचं ते. आपण कशाला उगीच या सगळ्यामध्ये. तुझं डोकं फिरलंय का प्रिया? काय बोलतेस कळतंय का तुला? मंजिरीच्या नावापुढे आजही सत्यजित मुधोळकरचं नाव लागतं. तिच्यासाठी काहीही करायचं झालं तरी ते मलाच करायला हवं. तोंड उघडण्याच्या आधी जरा अक्कल वापरत जा. ठेव फोन. सत्य? हा बोल. ऐक, म्हणजे अरे मंजिरीला पोलिसांनी अरेस्ट केले. अरे काय बोलतोयस? काय काय झालं? काय पण? हे बघ, मी बाहेर आहे, मला काहीच माहिती नाही. मला आता घरून फोन आला होता. हे बघ, मला काहीही झालं असेल, तिने कोणाचा खून जरी केला असेल तरी आत्ताच्या आत्ता मला ती पोलीस स्टेशन मधून सुटायला हवी. कळतंय तुला? सत्य शांत हो, शांत हो. अरे लेखा, आपण कोर्ट बंद झाला आता आपल्याला काय बी करायचं म्हणलं तरी सकाळ उजाडण्याची वाट बघावं लागेल. आणि एकदा का दिवस उजाडला की 0 मिनिटात वहिनीला बाहेर काढतो की नाही बघ तू. अरे पण मी तिला रात्रभर लॉकअप मध्ये राहू देऊ का? बरं ऐक, शांत राहा. आता अशा परिस्थितीत आपल्याला फक्त एकच करता येईल. वहिनी ज्या कोणत्या पोलीस स्टेशनात असेल तिथं पर्सनल ओळख काढावं लागेल. आणि पर्सनल लेवलवरच काहीतरी तोडपाणी केल्याशिवाय होणार नाही. मला सांग, त्या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर कोण आहे? तो जानभोर. हे बघ, तू प्लीज तिथे पोहोच लवकर. मी पोहोचतोच आहे. हा प्लीज. येतो. आज हाही दिवस दाखवलास मला मंजिरी. हे पोलीस सांगत होते की तू म्हणे त्या आशिषला मारलंस म्हणून. तुला का मारलंस त्याला? तो तर तुझा भांडण झालं का तुमच्यात? त्या दिवशी त्याने चुकीच्या वेळी फोन केला, त्याचा तो फोन मी ऐकला म्हणून चिडलीस त्याच्यावर आणि म्हणून मारलंस. तुझी कारणं काहीही असतील, मी तुला हेच सांगायला आलोय की मी तुला बाहेर काढेन इथून लवकरच, काही तासातच. कारण कशीही असलीस तरी शेवटी तू माझी बायको आहेस. तुला या अशा अवस्थेत नाही पाहू शकत मी. त्यामुळे हॅलो, मी आता तुमच्याशी कामात आहे. मी पण काही इथं मोकळा नाही बसलेलो, मी पण खूप कामात आहे. हो मुधोळकर, मी तुम्हाला इथं काय दुष्काळी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी फोन नाही केलेला. एक महत्वाचं इम्पॉर्टंट वर्क, दॅट्स वाय कॉल. तेव्हा कान उघडे ठेवून ऐका. ओपन एअर. हे बघा, आपण नंतर मध्ये खूप अंतर असतं. मला एक सांगा, आमच्या वहिनी मिसेस युअर जेल मध्ये आहेत असं समजलं, खरं आहे का? तुम्हालाही कसं कळलं? हाऊ, हू, वेअर असले फालतू प्रश्न विचारू नका. मग काय त्यांना हँग टिल डेथ झाल्यावर आम्हाला फोन करणार तुम्ही? आम्ही कशासाठी? कठीण समय येता कोण कामास येतो? मित्र कामास. आम्ही तुमचे मित्र, फ्रेंड. मग तुम्ही आम्हाला काय सांगत नाही? आम्ही तुम्हाला इथं जीवाभावानं प्रेम करतो.
भाऊ मानतो तुम्हाला, सत्यजित भाऊ, आणि तुम्ही आम्हाला साधा फोन करत नाही, कर्टसी कॉल तो सुद्धा नाही. हे बघा, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. जर काही झालंच नाही तर शेवटी मी तुमच्याकडे येणारच होतो. आणि आमचा नंबर शेवटी म्हणजे सगळ्यांना फोन करणार. लास्ट कॉल मी, लास्ट but not least, I'll help you. Anytime, anywhere, you call me, I am there. Train in need, train indeed. आता ताबडतोब द्या. झालं घ्या, ह्या गावात आपलं फार वजन आहे, आपल्या वर्डला किंमत आहे. तुम्ही या, 1, 2, 4 फोन करू, काम करून टाकू तुमचं. या ताबडतोब या. मुधोळकर वेटिंग फॉर यू. कमिंग ना. Ready? दादासाहेब, ते सत्यजित मुधोळकर आल्यात. मग मी काय नाचू? मी फक्त तांबडे बाबांसमोर नाचतो असा. जा घेऊन ये त्यांना. या 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 सत्यजित मुधोळकर या. अहो काय धावपळ झाली असणार तुमची या सगळ्या प्रकरणामध्ये, मी समजू शकतो. बसा, हॅव सीट. दादा, मी इथे बसायला नाही आलोय. माझा प्रॉब्लेम समजू शकतो मी तुमचा प्रॉब्लेम. आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. अहो काय असं करता? फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन नीड. संकटे जाती पळून घेता तांबडे बाबाचे नाव. संकटे जाती पळून घेता तांबडे बाबाचे नाव. तांबडे बाबाचे नाव घेऊन दादा होळकर खातात पाव. समजलं? समजलं? आता नाही समजणार. काय नाव काय त्या इन्स्पेक्टरचं? जानभोर. 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 हा, तो खाकी कपडे घालणारा इन्स्पेक्टर. काय अहो, काय चिल्लर काम आणलं तुम्ही आमच्याकडे? आम्ही करतो तुमचं हे काम. वहिनी लॉकअप मरून बाहेर येणार, त्या बाहेर येणार, पण तुम्ही आम्हाला काय देणार? दादा, तुम्ही म्हणाल ते, पण काहीही झालं तरी आजची रात्र मंजिरीनं लॉकअप मध्ये काढायला नकोय. नाहीच काढणार. अहो, आमच्या मंजिरी बहिणी लॉकअप मध्ये कसं काय रात्र काढणार? आई इज देअर. आम्ही फोन करणार. मुद्दा तोच आहे, तुम्ही आम्हाला काय देणार? आणखी एक मुद्दा आहे, तुमच्याकडे काहीच नाही, कंगाल माणूस तुम्ही आम्हाला काय देणार? तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. ओके, फाईन. मंजू, बघा काहीही म्हणाला तुम्ही. हो, आता प्रत्येक गोष्टीचा बदला पैशातच देता येतो असं काही नाही. जा. आता मी हा पाव फेकला ना, हा आम्ही फेकलेला पाव आम्हाला परत आणून द्या. जा.
जा जा, एवढा विचार नाही करायचा. संकटात असलेल्या माणसाने हरणहराचं ऐकायचं असतं. फोन करायचा ना, फोन करू ना. हरी, स्टॉप स्टॉप स्टॉप. मिस्टेक 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 करता तुम्ही. नियम अटी शर्ते लागू. डेमो इश्यूड इन द पब्लिक इंटरेस्ट. बघा, आहे काय हातात? नंदी आहेत हे हातात? हा, हे आत असे पाठीमागे बांधायचे. मग असं गुडघ्यावर खाली जायचं. गुडघ्यावर गेलो गेलो. आता पाव उचलायचा. आता तुम्हाला विनोदी प्रश्न पडेल की हात पाठीमागे बांधलेले असताना पाव कसा उचलायचा? तर तो तोंडाने उचलायचा. का? तर मी सांगतो म्हणून. असा खाली जायचं, जायचं असं, पावापर्यंत जायचं असं, आणि उचलायचा. उचलला, हे आलो. डेमो समाप्त. डेमो समाप्त. युअर टाइम स्टार्ट नाउ. नंदी, दूध. युअर टाइम स्टार्ट नाउ. फास्ट, मेक इट फास्ट. तुमच्या पत्नीवर तुमचं प्रेम आहे ना, आहे का नाही? चला. काय जेलमध्ये त्या बाईची अवस्था असेल, आमच्या वहिनीची काय अवस्था असेल, तिथं काय काय असेल, उंदीर, उशी, हा, तिथले कैदी, चोर, दरोडेखोर, लफंगे, लोफर. दास 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 कटकन जाऊ, कटकन जाऊ. त्यांना कुठं कळतं ही सत्यजित मुधोळकरची बायको होती. दासांना काय जाऊ नाही, कटकन कटकन जाऊ. तुमच्या मिसेसला डास कटकन जावणार, उंदीर घुसेत तिथे, कसं वाटतंय तुम्हाला? आता मी तुम्हाला मदत करणार. एक फोन कॉल करणार आणि तुमच्या बायकोची या सगळ्यातून मुक्तता. काय तुमचं प्रेम दिसत नाही आमच्या वहिनीवर? अहो, एवढा विचार कसला करताय सत्यजित मुधोळकर? हे सगळं का करतोयस तू दादा? हे कसं बोलले तुम्ही? हे बरोबर बोलले तुम्ही. सत्यजित मुधोळकर, हिसाब बराबर व्हायला पाहिजे. एकदम बराबर व्हायला पाहिजे हिसाब. आमच्या हापिसात येऊन आमचा एक गळा असा पकडून आम्हाला जो वर, आमची गचंडी पकडणारे हात. चाललो तर ते ध्यानात आहे आमच्या. हिसाब बराबर व्हायला पाहिजे. आणि तो एकदा हिसाब बराबर झाला की तुमच्या माझ्या मैत्रीत काही खोट नाही. प्युअर फ्रेंडशिप. असेल प्रेम तुमच्या बायकोवर तर मी सांगतो तसं करा. करा. आहे ना तुमच्या बायकोवर प्रेम? चला चला खाली उचला तो पाव. वहिनीसाठी तरी उचला. आमचं जाऊ द्या, तांबडे बाबाचं जाऊ द्या. वहिनीसाठी युअर मिसेस गो डाऊन, गो डाऊन, गो डाऊन. हा,
या इकडे या. कम कम. मुधोळकर आले. मुधोळकर आले. वा वा, तुम्ही आमच्यासाठी आमचा पाव आणला. आता आमचं कर्तव्य फोन लावला पाहिजे. माय वर्ड पाळला पाहिजे. हा, अरे त्या जानभोरचा नंबर आमच्या फोनबुक मध्ये. तांबडे बाबाची कृपा. हा, डायल. गाणं वाजते. हा, जानभोर होळकर, आमच्या सत्यजित रावाच्या मिसेस आणि आमच्या वहिनी सुखरूप आहेत ना? हा, त्यांना तसं सादरपूर्वक सन्मानपूर्वक त्यांच्या घरी पोचवायचं. ओव्हर अँड आउट. गाणं खराब आहे ते बंद करा. हा, झालं तुमचं काम. तुम्ही घरी पोहोचायच्या आधी आमच्या वहिनी घरी पोहोचल्या असतील. गो फास्ट, मीट, एन्जॉय. ओके. दादा, आजची वेळ, आजचा दिवस, आजची तारीख इथून पुढे कायम लक्षात ठेवायची. हा दिवस तुझ्या आयुष्यात आला त्याचा खूप मोठा पश्चाताप होणार आहे तुला, आणि तो होईल याची काळजी मी घे. हे बरे याचं करायला जावं भलं, पण तो वार लक्षात ठेव. काय बाबा, आपल्या काय अर्थ आहे? अर्थ आहे विहंग, दरवेळी दीच्या वाट्यालाच का रे ही सगळी संकट? आणखी किती सहन करायचं तिनं? मला आता काही कळे नसत झालंय. मधुरा, अशी घाबरू नकोस. हे बघ, आता हे सगळे प्रॉब्लेम संपायची वेळ जवळ आली आहे. आणखी किती दिवस आशेवर राहायचे आपण विहंग? पण म्हणून आपण आशाच सोडून द्यायची का? आणि आता तरी सत्यजितचा वहिनींवर विश्वास बसला असेल, पण सध्या सर्वात जास्त काय महत्वाचं आहे तर वहिनींची सुटका होणं. विहंग, चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊन जिजूंना भेटूया. हे बघ, त्यांनी आपला कितीही अपमान केला, ते आपल्याला काहीही बोलले ना तरी दीसाठी माझं सगळं सहन करण्याची तयारी आहे. चल चल आपण निघूयात आत्ताच्या आत्ता. मधुरा, शांत हो. हे बघ, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. आणि एव्हा ना सत्यजितनं मार्ग काढलाही असेल, पण त्याला सुद्धा सध्या आधाराची गरज असणार. तू काळजी करू नकोस, मी आहे ना, बघतो काय ते.
मंजिरी, तू तू घरी परत आलीस? कशी आहेस? बरं झालं ग बाई, देवच पावला म्हणायचं. मी सगळे एवढ्या टेन्शन मध्ये होतो ना, इकडे काय कर. ए अगं, मी तुझ्याशी बोलतेय. काय झालं? तू चल इकडे ये. कसला विचार करतेस एवढा? बस बघू. तुझ्यासाठी काही आणू का? पाणी घेऊन येऊ? सत्यजित आला होता का पोलीस स्टेशन मध्ये? कुठे आहे तो? हे बघ मंजिरी, मी काय बोलते ना त्याचा नीट विचार कर. मंजिरी, मला माहितीये तुला केवढा त्रास होतोय, मला दिसतंय ना. पण तुला जर असं वाटत असेल ना की हा त्रास एक दिवस अचानक संपून जाईल, तर तसं काहीही होणार नाहीये. मला सांग, तू केवढे प्रयत्न केलेस मावशीला, आत्याला, सत्यजितला हे पटवून देण्याचे की तू निर्दोष आहेस, पण कोणाला पटलं नाही. हे कोणालाही पटणार नाहीये. त्यामुळे आता ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तुझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे. हे बघ, हे सगळं सांगताना मलाही खूप आनंद होत नाहीये, त्रासच होतोय. पण तरीही मी सांगणार आहे, तुझ्या भल्यासाठी. मंजिरी, सोडून दे हे सगळं.